जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एसबीआय मधील सुरक्षा अनामत खात्यामधून खोटी कागदपत्र आणि खोट्या सह्या करून 111 कोटी 63 लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्य आरोपी पिंका उर्फ निलेश पडवळे याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। परंतु पिंका पडवळे हा या प्रकरणाचा मोहरा आहे। या सर्व प्रकरणाचा आका आणि सूत्रधार नेमका कोण आहे याचा पोलिसांनी विशेष पथकाद्वारे तपास करावा। तसंच केवळ जव्हार बांधकाम विभागामधूनच नव्हे तर पालघर आहे आणि ठाणे बांधकाम विभागामधून कोट्यवधी रुपयांची अनामत रक्कम काढल्याचा आरोप माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी केला। पिंका पडवळे उर्फ निलेश पडवळे, नगराध्यक्ष विक्रमगड, हा फक्त एक त्याचा मोहरा आहे। परंतु हे सगळं प्रकरण घडवण्यामागे नक्की कुणाचा आशीर्वाद आहे, कोण याच्या मागे आहे याचा खुलासा झाला पाहिजे। माझी पोलीस विभागाला विनंती आहे की स्वतंत्र एक टीम नेमून, चौकशी पथक नेमून यावर कारवाई केली पाहिजे। आणि जव्हारच नाही तर पालघर बांधकाम विभाग, ठाणे बांधकाम विभाग इथून सुद्धा अशा प्रकारे मागच्या काळामध्ये अनेक अनामत रकमांची बिलं, जसा 60 कोटी 65 कोटी अशी वेगवेगळ्या रकमा मार्च महिन्यामध्ये काढल्या गेल्याची माहिती आहे।